एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा वादात सापडण्याची शक्यता आहे। आमदार निवासमधील कॅन्टीन कर्मचाऱ्याने निकृष्ट दर्जाचे जेवण दिल्यामुळे त्यांनी थेट कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केली आहे। आमदारांना अशा पद्धतीने जेवण देत असेल तर सर्वसामान्य नागरिकांना कशा पद्धतीने जेवण मिळत असेल असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे। अंदर एक तू अंदाज खाऊ तो लोक काय बोलतील आराम करा काय खरं लोकांना मला असं होईल तो काय खवाल तुला कोणी दिलं मला या लोकांचं माझं वेगळं मग असं काय काय तू मॅनेजर असं खवायचं लोकांना दुसरं काय हे नको सांगू मला हे संतोष हे जरा पॅक कर आणि फूड अँड ड्रग्स बोलव सोबत जे पॅकिंग चला 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 हो चला सकाराम लिफ्ट बुक करून घ्या चला दारूवरून बात आमदार संजय गायकवाड यांनी मंगळवारी रात्री 9 ते 9:30 वाजता वरण भात आणि पोळी याची ऑर्डर दिली होती। त्यात भातासोबत वरण मिक्स करून त्यांनी पहिला घास घेताच त्यांना विटलेले अन्नाचा वास आला। वरण पूर्णपणे विटलेले होते। आमदारांनी वरण चेक केले असता ते पूर्णपणे सडलेले होते। यापूर्वी देखील कॅन्टीन कर्मचाऱ्यांनी अनेक वेळा मला निकृष्ट दर्जाचे जेवण देण्याचा प्रयत्न केला होता। त्याचवेळी कॅन्टीन मालकाला समज दिली होती। महाराष्ट्रातील 5 ते 10 हजार लोक रोज या कॅन्टीनमध्ये जेवण करतात। या सर्वांच्या जीवनाशी खेळण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप गायकवाड यांनी केला आहे। सडलेले आणि कुजलेले जेवण महाराष्ट्रातून आलेल्या नागरिकांना देऊन त्यांच्या जीवनाशी खेळण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप संजय गायकवाड यांनी केला आहे। जेवण अतिशय घाणेरडे असल्यामुळे माझा राग अनावर झाला, त्यामुळे माझा मूळ स्वभाव दिसून आला, अशा शब्दात संजय गायकवाड यांनी आपल्या कृतीचे समर्थन केले आहे। आमदाराने अगदी फ्री स्टाईल धू धुतल्याची चर्चा विधिमंडळात होती। रात्री आकाशवाणी आमदार निवासामध्ये मी साधारणतः 9:30-10च्या दरम्यान जेवण या ठिकाणी मागितलं, वरण भात आणि पोळी। ज्यावेळेला मी जेवायला बसलो आणि मी भातामध्ये वरण टाकलं तर पहिला घास मला खूप आंबट लागला। मग मला वाटलं की मी काही लिंबू टाकलं, पण मग वरणात भातात लिंबू टाकायचा प्रश्न नव्हता। मग मी दुसरा घेतला तर मला उलटी झाली आणि मग मी त्या वरणाचा वास घेतला तर ते इतकं भयानक वास त्याचा होता। आणि मग मी त्याला जाब विचारला की हे तू मला काय जहर खाऊ घालतो का? आज ही कॅन्टीन महाराष्ट्रातले तमाम ग्रामीण भागातील लोक या ठिकाणी येतात। अशा प्रकारचं याचं हे जेवण हे नेहमीचं झालं आहे। मागे 2 वेळेस याला मी समज दिली, त्याला विनंती केली की तू अशा प्रकारचं जेवण देत नको जाऊ। एका आमदाराला जर हे इतकं विषारी जेवण देतात तर सामान्य ग्रामीण भागातून येणारे कार्यकर्ते किंवा जे कामाचे लोक असतात किंवा अधिकारी असतात त्यांची काय अवस्था असेल? काल मला काही लोक भेटले, कोणी म्हणे पाल सापडले, कोणी म्हणे कापूर सापडला, कोणी म्हणे सुतळी सापडली, चपात्या पण असंच असतात। तर हे सामान्यतः आम्ही समजू शकतो, पण आमदारांसाठी जर तुम्ही असे वागतात तर तुमची ही किती मजुरी आणि तुम्ही किती 20 लोक खाऊ घालता। आम्ही इथनं गावाकडे ज्यावेळेला जातो रात्री गाडीमध्ये पार्सल घेऊन, तर जेवढ्याला आम्हाला सकाळी सुचत नाही, आम्हाला असं वाटतं प्रवासामुळे आम्हाला त्रास होत असेल, पण हे सगळं निष्कृष्ट दर्जाचं जेवण मिळतं आणि याच्यामुळेच हा त्रास त्या ठिकाणी होतो। आताही माझ्याकडे ते पार्सलचा वास घेतला तर तुम्हाला बेशुद्ध पडसा इतका वास त्याचा घालेला आहे।